तुकाराम महाराज म्हणतात की हरिनामाचं जयघोष करणे, विठ्ठल विठ्ठल म्हणणे हे कुणाच्याही भाग्यात नसतं, हे कुणालाही मिळत नसतं. ज्याच्या भाग्यात आहे त्यालाच हे मिळत असतं. आणि म्हणून ते काय म्हणतात माहीत आहे का, हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येथील. तर हरिनामाचा जयघोष करणे हा एक आनंदाचा रस आहे. जो कोणी मोठा भाग्यवान असेल त्यालाच हे भाग्य मिळेल. या आनंदात तोच वाटेकरी होईल. म्हणजे खरं जर पाहिलं तर आध्यात्मिक घरामध्ये जन्माला येणं, भारतामध्ये जन्माला येणं आणि त्यातल्यात महाराष्ट्रामध्ये जन्माला येणं हे खूप मोठं भाग्याचं आहे. कारण जो भाग्यवान आहे तोच वारकरी घरामध्ये जन्माला येतो आणि तो वारकरी संप्रदायामध्ये राहून ईश्वराचं नामस्मरण करतो. आणि म्हणून हे खूप मोठं भाग्य आहे की मला विठ्ठलाचं नामस्मरण करण्याचं भाग्य मिळालेलं आहे. रामकृष्ण हरी.